नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आजकाल प्रत्येक घरात चर्चेचा विषय बनला आहे. मुलांच्या हातातली ती सतत चमकणारी स्क्रीन आणि त्यांचं वाढतं डिजिटल व्यसन. या सगळ्याचा त्यांच्या कोवळ्या मेंदूवर आणि विकासावर नेमका काय आणि कसा परिणाम होतोय याचा आपण आज अगदी सखोल विश्लेषण करणार आहोत. चला तर मग थेट या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. तर एक धक्कादायक आकडेवारी पाहूया. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका ताज्या अभ्यासातून असं समोर आलंय की भारतातली 5 वर्षांखालील मुलं दिवसाला सरासरी तब्बल 2.2 तास स्क्रीन समोर घालवत आहेत. विचार करा, ही वेळ सुरक्षित मानल्या गेलेल्या मर्यादेच्या चक्क दुप्पट आहे. हे खरोखरच चक्रावून टाकणारं वास्तव आहे. आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्क्रीन टाईममध्ये टीव्हीचा वाटा अजूनही सर्वात मोठा आहे. जवळपास 60% वेळ मुलं टीव्ही पाहण्यात घालवतात आणि उरलेल्या 40% वेळ स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर जातो. म्हणजे घरातला मोठा टीव्ही असो वा हातातला छोटा मोबाईल, ही उपकरणं त्यांच्या दिनचर्येचा एक अविभाज्य भागच बनून गेली आहेत. आजच्या या विश्लेषणात आपण काही महत्त्वाचे पैलू उलगडणार आहोत. वाढत्या स्क्रीन टाईमचा धोका, मुलांच्या वाढीवर आणि मानसिक आरोग्यावर होणारा त्याचा परिणाम, मेंदूतील डोपामाइन आणि सेरोटोनिनचं रसायन, मुलांना कंटाळा येण्याचे छुपे फायदे आणि शेवटी पालकांसाठी काही अतिशय उपयुक्त असे डिजिटल डिटॉक्स उपाय, या सगळ्यावर आपण आज भर देणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या महत्त्वाच्या मुद्द्यापासून, वाढता स्क्रीन टाईम, जो आता खऱ्या अर्थाने एक मोठा धोका बनत चालला आहे. वैद्यकीय तज्ज्ञ अगदी स्पष्टपणे सांगतायत की 2 वर्षांखालील मुलांसाठी स्क्रीन टाईमची मर्यादा चक्क 0 असली पाहिजे. होय, 0. त्यांना कोणत्याही स्क्रीनची अजिबात गरज नसते. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? ही अगदी लहान मुलं ही रोज सरासरी 1.2 तास स्क्रीन पाहत आहेत. डॉक्टरांचा सल्ला आणि घरातलं वास्तव यातली ही तफावत खरोखरच धोक्याची घंटा आहे. आता प्रश्न असा येतो की हे व्यसन गंभीर वळण घेतंय हे ओळखायचं कसं? याचे काही स्पष्ट धोक्याचे इशारे आहेत. उदाहरणार्थ, मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेतल्यावर त्यांना अचानक खूप राग येणं, त्यांचं मैदानी खेळांमधनं लक्ष उडणं किंवा जेवताना सुद्धा समोर स्क्रीन हवीच असा हट्ट धरणं. या लक्षणांकडे नुसतीच मुलांची चिडचिड म्हणून अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. आणि म्हणूनच या अतिवापराचा मुलांच्या शारीरिक वाढीवर आणि मानसिक आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. होतं काय की सतत स्क्रीनसमोर राहिल्याने मुलांच्या शरीरात जणू एखादी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यासारखे बदल होतात. हृदयाचे ठोके वाढतात. सतत जवळून पाहण्यामुळे दृष्टिदोषाचा म्हणजेच मायोपियाचा धोका थेट दुप्पट होतो. आणि सर्वात वाईट म्हणजे स्क्रीनमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मेंदूला झोपेसाठी आवश्यक असलेलं मेलाटोनिन तयार करण्यात मोठा अडथळा येतो. जेव्हा प्रत्यक्ष माणसांसोबतच्या संवादाची जागा स्क्रीन घेते, तेव्हा त्याचा थेट फटका मुलांच्या भाषिक विकासाला बसतो. चेहऱ्यावरील हावभाव वाचायला न मिळाल्याने त्यांच्यात इतरांबद्दलची सहानुभूती किंवा सोशल स्किल्स विकसित होण्यास वेळ लागतो. ऐकून आश्चर्य वाटेल, पण संशोधनात असं दिसलंय की अनेक मुलं स्मार्टफोन्स अगदी लीला हाताळतात, पण त्यांना स्वतःच्या बुटाची लेस बांधण्यासारखी साधी शारीरिक कामं जमत नाहीत. यामुळे त्यांच्यात एक प्रकारची अस्वस्थता आणि अतिसक्रियता वाढीस लागते. हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूच्या आत डोकावून पाहावं लागेल. डोपामाइन, सेरोटोनिन आणि मेंदूचा एकूणच खेळ नेमका काय आहे ते पाहूया. इथे एक अतिशय उत्तम तुलना समोर येते. एका बाजूला आहे स्क्रीनच्या अतिवापराने उत्तेजित झालेला आणि झोपेची कमतरता असलेला मेंदू, तर दुसऱ्या बाजूला आहे शारीरिक हालचाली आणि व्यायाम करणारा मेंदू, ज्यामध्ये एंडॉर्फिन आणि सेरोटोनिनसारखी फील गुड रसायने तयार होतात. यामुळे डोपामाइनचं संतुलन राहतं आणि मेंदूच्या मज्जातंतूंची निरोगी वाढ होते. हा फरक खरोखरच डोळे उघडणारा आहे. यात हिप्पोकॅम्पस नावाच्या एका महत्त्वाच्या भागाची भूमिका खूप मोठी आहे. हा मेंदूचा असा भाग आहे जो नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचा असतो. जेव्हा मुलं स्क्रीनपासून दूर राहून मैदानावर खेळतात, शारीरिक हालचाल करतात, तेव्हा त्यांच्या मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळेच हा हिप्पोकॅम्पस अधिक मजबूत होतो. उत्तम मानसिक आरोग्यासाठी हा पायाच आहे. आता आपण एका अशाच संकल्पनेकडे वळणार आहोत जी थोडीशी वेगळी वाटू शकते. ती म्हणजे कंटाळा येण्याचे फायदे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. अनेकदा असा प्रश्न पडतो की मुलांना कंटाळा येणं खरोखरच इतकं वाईट आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. कारण मुलांना सतत व्यस्त ठेवण्याचं आणि त्यांच्या मनोरंजनाचं जे एक अदृश्य ओझं मोठ्या माणसांवर असतं, ते ह्या प्रश्नामुळे नक्कीच हलकं होऊ शकतं. खरं तर स्क्रीन पाहणं हा फक्त कंटाळ्यापासून पळ काढण्याचा एक सोपा आणि तात्पुरता मार्ग आहे. पण जेव्हा मुलांना खऱ्या अर्थाने कंटाळा येतो, तेव्हा तोच कंटाळा त्यांच्या मेंदूला नवं काहीतरी शोधण्यासाठी आव्हान देतो.
त्यातूनच मुलं स्वतःच्या समस्या स्वतः सोडवायला शिकतात आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला म्हणजेच क्रिएटिव्हिटीला खरा वाव मिळतो. याचाच अर्थ असा की जेव्हा मुलांकडे करण्यासारखं काहीच नसतं आणि हातात मोबाईलचा सोपा पर्यायही नसतो, तेव्हाचे ते रिकामे क्षण त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी संजीवनीसारखे काम करतात. अशाच मोकळ्या वेळातून त्यांची कल्पनाशक्ती बहरते आणि भविष्यातील मानसिक ताणतणाव वा चिंतेचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. हे सगळं पाहिल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे उपायांचा. पालकांसाठी आणि एकूणच कुटुंबासाठी डिजिटल डिटॉक्स कसे करता येईल ते आता पाहूया. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी यासाठी वयानुसार काही अत्यंत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. मुख्य मुद्दा हा आहे की 18 महिन्यांपर्यंतच्या लहानग्यांसाठी स्क्रीन टाईम पूर्णपणे बंदच असला पाहिजे. मुलं जशी जशी मोठी होतात तसतशी आपण योग्य लक्ष ठेवून आणि चांगल्या दर्जाच्या कंटेंटसाठी ही वेळ थोडी वाढवू शकतो. घरातील नियमांसाठी हा एक अत्यंत उपयुक्त असा रोडमॅप आहे. पण मग मुलांना कंटाळा कसा अनुभवू द्यायचा? याची सुरुवात अगदी सोपी आहे. त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक थोडा रिकामा वेळ निश्चित करा. सुरुवातीला जेव्हा त्यांच्या हातात गॅजेट्स नसतील तेव्हा ते नक्कीच चिडचिड करतील, पण थोडा संयम ठेवा आणि ती चिडचिड सहन करा. त्यांना खेळताना थोडा पसारा करू द्या आणि जेव्हा ते स्वतःहून एखादा नवीन खेळ शोधून काढतील तेव्हा त्यांची भरपूर स्तुती करा. यासोबतच कुटुंबासाठी एक फॅमिली मीडिया प्लॅन असणं खूप फायद्याचं ठरतं. घरातल्या जेवणाच्या टेबलवर किंवा विशिष्ट ठिकाणी टेक फ्री झोन तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी सगळ्या स्क्रीन्स बंद करा. पण सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आधी मोठ्या माणसांनी स्वतः योग्य डिजिटल सवयींचं पालन करायला हवं, कारण आपण जे वागतो तेच मुलं अचूकपणे टिपत असतात. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश सांगायचा झाला तर एका सुंदर वाक्यात सांगता येईल: मुलांना अधूनमधून थोडा कंटाळा येऊ देणं हे त्यांची समस्या सोडवण्याची कौशल्य विकसित करण्यास आणि त्यांची कल्पनाशक्ती वाढवण्यास नक्कीच मदत करतं. आपण सतत मनोरंजनाची जबाबदारी घेण्यापेक्षा थोडं मागे सरकलो तरच मुलांच्या सर्जनशीलतेला पंख मिळतील. आणि म्हणूनच शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. उद्याची खरी आणि अर्थपूर्ण नाती जपण्यासाठी आणि मुलांच्या कल्पक भविष्यासाठी आपण आज स्क्रीनपासून थोडं दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकतो का? आजच एका छोट्या डिजिटल डिटॉक्सची सुरुवात करायला काय हरकत आहे? यावर नक्की विचार करा.